नमस्कार विद्यार्थी मित्रो, प्रवीण अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मी आहे प्राध्यापक गणपत उघडे। विद्यार्थी मित्रो, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला कोणतीही माहिती हवी असल्यास अथवा कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क साधू शकता। आपल्या या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये MPSC, UPSC, ग्रुप सी असेल, ग्रुप बी असेल, बँकिंग असेल, अगदी शिपाई पदापासून जिल्हा अधिकारी पदापर्यंत ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केले जाते। विद्यार्थी मित्र, तुम्हाला कल्पना आहे की कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हटलं की मराठी व्याकरण आलंच आणि ते कसं आहे निर्णायक। मग ती राज्यसेवा परीक्षा असेल, PSI, STI, ASO असेल, सरळ सेवा, लिपिक, तलाठी, पोलीस भरती, ग्रामसेवक, महिला बालविकास अशा सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे। मग त्याच्यामध्ये आपण यापूर्वी विचार केलेला आहे। वर्णविचार, समास असेल, संधी असेल, शब्दसिद्धी असेल, मराठीतील विरामचिन्ह असेल, वाक्प्रचार असतील, साहित्यिक व त्यांची टोपण नावे असतील, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द याचा आपण अभ्यास केलेला आहे। आज आपण संधी या घटकाच्या संदर्भात विचार करणार आहोत। परंतु संधीच्या संदर्भात विचार करत असताना यापूर्वी आपण संधी भाग 1 मध्ये आपण पाहिलं होतं संधी म्हणजे काय, संधीचे मुख्य प्रकार किती, ते कशावरून पडतात आणि मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं स्वर संधीचे नियम, मराठी विशेष संधी, त्यामध्ये आपण पाहिलं होतं पूर्वरूप संधी आणि पररूप संधी। मग इथं तुम्हाला कल्पना येते काय की संधी या शब्दाचा अर्थ जोडणे किंवा सांधणे, संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांना एकत्र जोडायचं किंवा सांधायचं यालाच संधी असे म्हणतात। कारण आपण बोलत असताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो, त्यावेळी एकमेकाशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात आणि एक जोड शब्द तयार होतो। जसं सूर्योदय, सूर्याचा उदय न म्हणता आपण काय म्हणतो, सूर्योदय म्हणतो। आणि मग याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन वर्ण स्वर आहेत, परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन वर्ण स्वर आहेत, व्यंजन आहेत की विसर्ग आहेत। यावरून संधीचे मुख्य किती प्रकार पडतात, 3 प्रकार पडतात। मग पहिल्या भागामध्ये स्वर संधी म्हणजे काय आणि स्वर संधीचे नियम आपण अभ्यासलेले होते। आज मित्र हो, संधी भाग 2 मध्ये आपण विचार करणार आहोत व्यंजन संधीचे प्रकार आणि त्यानंतर विसर्ग संधी म्हणजे काय आणि विसर्ग संधीचे नियम आपण अभ्यासणार आहोत। चला तर आपण प्रथमतः समजून घेऊया व्यंजन संधी म्हणजे काय। आता व्यंजन संधी म्हणजे तरी काय, तर संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा व्यंजनच असतो आणि दुसरा वर्ण एकतर तो स्वर असेल किंवा व्यंजन असेल, ती जी संधी आहे त्या संधीला व्यंजन संधी असे म्हणतात। व्हिडिओ स्टॉप करून नीट पाहून घ्यायचे। संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा व्यंजनच असतो आणि दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, त्या संधीला व्यंजन संधी असे म्हणतात। पहा, व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन बरोबर व्यंजन संधी, व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन बरोबर व्यंजन संधी। शब्द पहा, सदाचार, अब्ज, आजादी, जगदंबा, षटशास्त्र। आता इथं काय होईल, सदाचारचं सत अधिक आचार बरोबर सदाचार। पहिल्या शब्दाच्या शेवटी त हे व्यंजन आहे आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला आ हा स्वर आहे। इथं प हे व्यंजन आहे आणि आ हा काय आहे, स्वर आहे। इथं च हे व्यंजन आहे, आ हा काय झाला, स्वर झाला। जगत अधिक आंबा, षटशास्त्र, इथं षड ड हे व्यंजन आहे आणि श देखील काय आहे, व्यंजन आहे। आता काय लक्षात आलं तुमच्या, संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर पहिल्या शब्दाच्या शेवटी व्यंजनच असते आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला एकतर स्वर असेल अथवा व्यंजन असेल, ती जी संधी आहे त्या संधीला काय म्हटलं जातं, त्या संधीला व्यंजन संधी असे म्हणतात। आता याचा विचार करत असताना प्रामुख्याने आता आपण पाहणार आहोत व्यंजन संधीचे प्रकार। काय अभ्यासणार आहोत, व्यंजन संधीचे प्रकार। आता व्यंजन संधीचे किती प्रकार आहे,
तर 3 प्रकार आहे. एक प्रथम व्यंजन संधी, दुसरा आहे तृतीय व्यंजन संधी आणि तिसरा आहे अनुनासिक व्यंजन संधी. अनुनासिक व्यंजन संधी. परीक्षेला तुम्हाला एखादं उदाहरण दिलं जाईल. सन्मती, षण्मास. काय? सन्मती, षण्मास, जगन्नाथ. हे यापैकी कोणत्या संधीची उदाहरणं आहे? मग याच्यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे प्रथम व्यंजन संधी कशाला म्हणायचं, तृतीय व्यंजन संधी काय प्रकार आहे, अनुनासिक व्यंजन संधी काय आहे. चला तर आपण पाहूया व्यंजन संधीचा एक एक भाग आपण समजून घेऊया. प्रथमतः आपण पाहतोय प्रथम व्यंजन संधी. काय? प्रथम व्यंजन संधी. आता प्रथम व्यंजन संधीमध्ये एक गोष्ट अतिशय सोपी आहे. वर्णविचार शिकवताना मी तुम्हाला शिकवलेला आहे. वर्णविचार शिकवताना मी तुम्हाला शिकवलेला आहे क च ट त प. पहा, क च ट त प, क ख ग घ आणि हा ड, च छ ज झ आणि हा न, ट ठ ड ढ हा न, त थ द ध हा न, प फ ब भ आणि हा म. याला म्हणायचं स्पर्श व्यंजन. काय म्हणायचं? स्पर्श व्यंजन. मग या स्पर्श व्यंजनापैकी एकदम सोपं बरं का, एकदम सोपं आहे. कारण इथं होठ, जीभ, दात, टाळू यांचा उच्चार करताना एकमेकांना स्पर्श होतो. म्हणून ही 25 काय आहेत? ही 25 स्पर्श व्यंजन आहेत. तर या स्पर्श व्यंजनांमध्ये तुम्हाला कल्पना आहे की या ठिकाणी हा पहिला वर्ग आहे, हा दुसरा वर्ग आहे, हा दुसरा वर्ग आहे, या ठिकाणी हा तिसरा वर्ग आहे, हा चौथा आहे आणि हा कितवा वर्ग आहे? 5वा वर्ग आहे. तर लक्षात ठेवा. पहा, स्पर्श व्यंजनांपैकी अनुनासिक सोडून, अनुनासिक सोडून म्हणजे हा 5वा गट सोडून, अनुनासिक सोडून, अनुनासिक सोडून, स्पर्श व्यंजनांपैकी अनुनासिक सोडून कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन येत असल्यास, कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन येत असल्यास, हे व्यंजन याच्या पुढे कठोर व्यंजन आलं, इथं हे काय झालं? कठोर व्यंजन आलं, हे कठोर व्यंजन आहे. मग कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन येत असल्यास कठोर व्यंजनाच्या जागी त्याच रांगेतील पहिले कठोर व्यंजन येऊन जी संधी होते त्या संधीला काय म्हणायचं आहे तुम्हाला? त्या संधीला प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात. म्हणजेच मित्र हो, तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी इथं पहा, क इथं तुमच्या लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की क च ट त प म्हणजे क च ट त प म्हणजे या ठिकाणी हे जे काय आहे क च ट त प, क च ट त प, क च ट त प, यापैकी जर एखादं व्यंजन वगैरे येत असेल तर ती जी संधी आहे त्या संधीला प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात. नीट लक्षात ठेवा. काय सांगितलं? संधियुक्त शब्दामध्ये अनुनासिक सोडून क च ट त प या 5 व्यंजनापैकी जर एखादं व्यंजन येत असेल त्या संधीला प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात. पहा, क श नंतर स आणि प. आता इथं काय झालेलं आहे पहा, शरदकाल. आता इथं संधियुक्त शब्द आहे, इथं काय आहे? इथं त आहे, इथं काय आहे? त आहे, इथं स आहे, परत इथं काय आहे? क आहे. म्हणजे क च ट त प यापैकी एखादं व्यंजन येत असेल तर ती जी संधी आहे त्या संधीला काय म्हटलं जातं? प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात. जास्त विचारच करायचं नाही, फक्त काय संधियुक्त शब्दामध्ये, संधियुक्त शब्दामध्ये क च ट त प यापैकी एखादं व्यंजन येत असेल तर ती जी संधी आहे त्या संधीला काय म्हणायचं आहे? प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात. क च ट त आणि प झाली प्रथम व्यंजन संधी. आलं लक्षात? आता आपण दुसरं पाहतोय, ती कोणती आहे? द्वितीय व्यंजन संधी. द्वितीय म्हणजे तृतीय व्यंजन संधी. दुसरा प्रकार कोणता आहे? तृतीय व्यंजन संधी. आता तृतीय व्यंजन संधीचा जर विचार केला तर तृतीय म्हणजे काय? पहा, इथं क च ट त प, क च ट त प, क ख च छ ट ठ त थ प फ. आणि इथं तुमच्या लक्षात येते क ख, क ख नंतर ग घ, ग घ, च छ ज झ, ज झ, ट ठ ड ढ, त्याच्यानंतर त थ द ध प फ, इथं ब भ, इथं वाङ्मयाचा ड, त्याच्यानंतर हा,
त्यानंतर न, न आणि म, याला काय म्हणायचं? स्पर्श व्यंजन. काय आहेत ही? स्पर्श व्यंजन. आता तृतीय व्यंजन संधी म्हणजे तरी काय? अनुनासिक सोडून. तृतीय व्यंजन संधीमध्ये स्पर्श व्यंजन गटातील अनुनासिक सोडून कोणत्याही व्यंजनापुढे जर मृदू व्यंजन येत असेल, कोणत्याही व्यंजनापुढे पहा मृदू व्यंजन येत असेल किंवा स्वर येत असेल, तर पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच रांगेतील तिसऱ्या नंबरचं मृदू व्यंजन येऊन जी संधी होते त्या संधीला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात. तुम्ही लक्षात ठेवायचे, संधियुक्त शब्दामध्ये ग ज ड द ब, ग ज ड द ब, पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग, ग ज ड द ब यापैकी जर अक्षर येत असेल तर त्या संधीला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात. पहा सदाचार हे काय आहे? कठोर व्यंजन आहे, पण कठोर व्यंजनापुढे स्वर किंवा काय आहे? मृदू व्यंजन आहे, बरोबर आहे की नाही? बघा सदाचार, सत, त हे कठोर व्यंजन आहे, पुढे काय आहे? मृदू व्यंजन आहे. ज हे कठोर, इथं अप, प हे कठोर व्यंजन आहे, ज हे काय झालं या ठिकाणी? मृदू व्यंजन झालं. ट हे कठोर व्यंजन आहे, आ हा मृदू व्यंजन झालं. आणि म्हणून या ठिकाणी व्यंजन म्हणजे हा स्वर वगैरे आहे, वर्ण आहे, मृदू वर्ण आहे. क हे कठोर झालं, व हे काय झालं? मृदू झालं. आणि म्हणून सदाचार, अब्ज, षडानन, दिग्विजय. इथं पहा ग ज ड द ब, पहा ग नंतर ज ड आणि ब यापैकी अक्षर येत असेल तर त्या संधीला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात. तुमच्या लक्षात काय आलं? पहा तुमच्या लक्षात असं येईल की ज्या संधी प्रकारामध्ये ग ज ड द ब यापैकी एखादं व्यंजन येत असेल त्या प्रकाराला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात. त्यानंतर आहे पुढे मित्र हो अनुनासिक व्यंजन संधी. काय? अनुनासिक व्यंजन संधी. आता अनुनासिक व्यंजन संधीचा जर विचार वगैरे केला तर अनुनासिकामध्ये हा ड, त्याच्यानंतर हा मंजूर ज, नंतर न, त्याच्यानंतर हा न आणि म, हे 5 काय आहेत? अनुनासिक आहे. आता प्रथम व्यंजन संधीमध्ये आपण काय पाहिलं? प्रथम व्यंजन संधीमध्ये शब्दामध्ये काय येतं? क च ट त प. आणि मग त्याच्यानंतर तृतीय व्यंजन संधीमध्ये ग ज ड द ब. आणि अनुनासिक व्यंजन संधीमध्ये यापैकी ड न न न म. हे जर डबल अनुनासिक येऊन संधी होत असेल तर त्या संधी प्रकाराला अनुनासिक व्यंजन संधी असे म्हणतात. पहा स्पर्श व्यंजन गटातील प्रथम रांगेतील व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास हे पहा, हे षट अधिक मास अनुनासिक आहे. जगन्नाथ हे न अनुनासिक आहे. सन्मती अनुनासिक आहे. त्याच्यानंतर तत् अनुनासिक आहे. स्पर्श व्यंजन गटातील प्रथम रांगेतील व्यंजनापुढे अनुनासिक असल्यास त्या व्यंजनाच्या ऐवजी त्याच आडव्या रांगेतील 5व्या स्थानाच्या अनुनासिक येऊन जी संधी होते त्या संधीला अनुनासिक व्यंजन संधी असे म्हणतात. थोडक्यात तुमच्या आपल्या भाषेमध्ये काय, सोप्या भाषेमध्ये हे जे शब्द आहे ना, षण्मास, जगन्नाथ, सन्मती, तन्मय, हे बघा डबल अनुनासिक आहे. इथं देखील डबल अनुनासिक आहे. म्हणजे शब्दामध्ये जर डबल अनुनासिक असेल तर त्याला काय म्हणायचं? अनुनासिक व्यंजन संधी असे म्हणतात. आता मित्र हो तुमच्या काय लक्षात आलं? पहा तुमच्या लक्षात असं आलं, जर क च ट त प संधियुक्त शब्दामध्ये क च ट त प येत असेल तर त्याला म्हणायचं प्रथम व्यंजन संधी. ग ज ड द ब, ग ज ड त ठ ड ध आणि ग ज ड द ब यापैकी येत असेल तर याला काय म्हणायचं? तृतीय व्यंजन संधी. आणि नन हे जर येत असेल, पंचमवर्ण येत असेल तर याला काय म्हणायचं? अनुनासिक व्यंजन संधी. काय म्हटलं जातं त्याला? अनुनासिक व्यंजन संधी. परत एकदा लक्षात ठेवा, क च ट त प, कख गघ आणि हा ड, च छ ज झ आणि हा न, टठ डढ हा न, तथ दध न, पफ बभ आणि हा म. हे स्पर्श व्यंजन आहे. संधियुक्त शब्दामध्ये हे 5 गट आहे. 5 गटामध्ये तुम्हाला 5 गट कोणते ते सांगतो. हा
पहिला गट आहे, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हे कितवा आहे? पाचवा गट आहे. मग क च ट त प यापैकी जर संधियुक्त शब्दामध्ये अक्षर येत असतील तर याला काय म्हणायचंय? प्रथम व्यंजन संधी. काय म्हणायचंय त्याला? प्रथम व्यंजन संधी. ग ज ड द ब पैकी येत असेल तर याला काय म्हणायचंय? तृतीय व्यंजन संधी. काय म्हणायचंय? तृतीय व्यंजन संधी. आणि जर डबल अनुनासिक येत असेल, डबल अनुनासिक येत असेल तर याला काय म्हणायचंय? अनुनासिक व्यंजन संधी. ही प्रथम व्यंजन संधी आहे, ही तृतीय व्यंजन संधी आहे आणि ही काय आहे? अनुनासिक व्यंजन संधी आहे. मग सोपं आहे, लक्षात आलं ना? संधियुक्त शब्दामध्ये क च ट त प असेल तर प्रथम व्यंजन संधी, ग ज ड द ब असेल तर तृतीय व्यंजन संधी आणि जर डबल अनुनासिक असेल तर त्याला म्हणायचं अनुनासिक व्यंजन संधी. चला तर मित्र हो, आता आपण पुढे जाऊया. तिसरा प्रकार आपण अभ्यासतोय विसर्ग संधी. आता विसर्ग संधी म्हणजे तरी काय? तर संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा विसर्गच असतो आणि दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो. त्या संधीला विसर्ग संधी असे म्हणतात. जसं पहा की आपण म्हणतो अधोवदन, अध हे बघा विसर्ग आहे आणि दुसरं काय आहे या ठिकाणी? दुसरं काय आहे? व्यंजन आहे. इथं मनोराज्य, मन अधिक राज्य बरोबर मनोराज्य. तपोबल, तप अधिक बल बरोबर तपोबल. ज्या संधी प्रकारामध्ये संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा विसर्गच असतो आणि दुसरा वर्ण एकतर स्वर असेल अथवा काय असेल? अथवा ते व्यंजन असेल, अथवा काय असेल? व्यंजन असेल. ती जी संधी आहे त्या संधीला काय म्हटलं जातं? स्वर असेल अथवा व्यंजन असेल त्या संधीला विसर्ग संधी असे म्हणतात. आणि मग ही जी काही विसर्ग संधी आहे या विसर्ग संधीचे नियम आहे, विसर्गाच्या मागे अ आणि पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा काय होतो? ओ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो. आता कसं ते पहा, कसं ते पहा. आता इथं पहा, अधोवदन, अध अधिक वदन. इथं काय आलाय? अ आलाय अ. मनोराज्य, मन अधिक राज्य. तपोबल, तप अधिक बल. विसर्गाच्या मागे अ आहे, विसर्गाच्या मागे अ व पुढे मृदू व्यंजन, मृदू व्यंजने, मृदुये, मृदुये. तर त्याचं कशामध्ये रूपांतर होतं? मृदू व्यंजन आल्यास त्याचं ओ मध्ये रूपांतर होतो. अधोवदन, मनोराज्य, तपोबल. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे काय? की शब्दामध्ये काना आणि एक मात्रा जर असेल, का दुसऱ्या अक्षराला काना आणि एक मात्रा जर असेल तर ती जी संधी आहे त्या संधीला कोणती संधी म्हणायचं आहे? विसर्ग संधी असे म्हणतात. हा तिचा पहिला नियम झाला. त्यानंतर दुसरा नियम आहे, विसर्गाच्या मागे अ आखिरी दुसरा वर्ण जर येत असेल आणि पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र होतो. पहा, निर्विकार, नि इथं काय आहे? ई आहे. निर्लोभ इथं काय आहे? ई आहे. दुरात्मा, दुर र अ दुरात्मा. आता विसर्गाच्या मागे अ आखिरी दुसरा वर्ण दु उ हे बघा उ आहे तर त्याचं कशामध्ये रूपांतर होणार आहे? र मध्ये. निर्विकार हे बघा र मध्ये रूपांतर झालं. निर्लोभ, दुरात्मा हा दुसरा नियम आहे. विसर्गाच्या मागे अ आ शिवाय जर दुसरा स्वर येत असेल आणि पुढे जर मृदू व्यंजन आलं तर त्याचं कशामध्ये रूपांतर होतं? र मध्ये. तिसरा नियम पहा, विसर्गाच्या मागे ई किंवा उ आणि पुढे क किंवा ख प फ ब वर्ण आल्यास विसर्गाचा काय होतो? शेव होतो. निष्पाप हे बघा ई आ दुष इथं काय आला? ई आला. दुष्काळ इथं उ आहे, इथं ई आहे. मग काय आलं इथं? मृदू व्यंजन, मृदू व्यंजन. मग काय झालं? इथं शेव झालं. दुष्काळ, निष्पाप. व्हिडिओ स्टॉप करायचा आहे. स्टॉप केल्यानंतर हे जे काही नियम आहे हे नियम बारकाईने वाचायचे आहेत आणि बारकाईने वाचल्यानंतर समजून घ्यायचं आहे आणि समजून घेतल्यानंतर काही गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. त्यानंतर पुढचा नियम आहे, विसर्गाच्या पुढे कृ ह्या धातूचे रूप कर कार असल्यास विसर्गाचा स होतो. पहा, पूर विसर्ग आहे आणि काय होईल? पुरस्कार, तिरस्कार, त्याच्यानंतर वयस्कर. विसर्गाच्या मागे रू. आता रू म्हणजे कसं? पू, रू. त्याच्यानंतर विसर्गाच्या पुढे रू या धातूचे कोणतेही रूप कर हे बघा कर, कार जर आलं तर त्याच्या कशामध्ये रूपांतर होतं? स मध्ये. पुरस्कार, तिरस्कार, वयस्कर अशा अर्थानं. आणि नियम पाचवा आहे, विसर्गाच्या मागे आ हा स्वर आणि पुढे क ख प फ ही कठोर व्यंजने असेल तर विसर्ग कायम राहतो. अध अ आलाय,
प्रात अ आलाय, रजक्कन अ आलाय आणि पुढे काय आलंय, पुढे त्या ठिकाणी क ख पहा प क क, तर विसर्ग आहे तसाच राहतो. अधपतन विसर्ग कायम आहे, प्रातकाल विसर्ग कायम आहे, रजक्कन विसर्ग कायम आहे. त्यानंतर 6वा नियम आहे, विसर्गाच्या पुढे च छ आल्यास विसर्गाचा श होतो आणि त थ असल्यास स होतो. निच्छल ई आहे तर इथं पुढे च आलाय, निच्छल शब्द तयार झालाय. मनस्ताप मन अधिक ताप बरोबर मनस्ताप, दु चिन्ह दु अधिक चिन्ह बरोबर दु चिन्ह, निस्तेज नि अधिक तेज बरोबर निस्तेज. विसर्गाच्या पुढे च छ आल्यास हे बघ, विसर्ग आहे इथं च आहे, त आहे, च आहे, तेज आहे, तर त्याचं कशामध्ये रूपांतर होतं, स मध्ये रूपांतर होतं. मनस्ताप दुचिन्ह स. आलं लक्षात. म्हणजे हे जे काही 5-6 बारीक नियम वगैरे आहे हे नियम तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील. काय झालं मित्र हो, तर आपण पाहिलं संधी. परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण स्वर असतील तर स्वर संधी. मराठी विशेष संधीमध्ये पहिला स्वर कायम राहतो पूर्वरूप संधी, दुसरा स्वर कायम राहतो पररूप संधी. परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या 2 वर्णांपैकी पहिला वर्ण हा व्यंजनच असतो आणि दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो, त्याला म्हटलं जातं व्यंजन संधी. मग तिथं आपण पाहिलं होतं प्रथम व्यंजन संधी क च ट त प, तृतीय व्यंजन संधी ग ज ड द व, तृतीय व्यंजन संधी डबल अनुनासिक येतं. त्यानंतर आपण पाहिलं होतं विसर्ग संधी. विसर्ग संधीमध्ये पाहिलं की परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या 2 वर्णांपैकी पहिला वर्ण हा विसर्गच असतो आणि दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो. मग त्याच्यामध्ये र मध्ये रूपांतर कसं होतं, फ मध्ये रूपांतर कसं होतं याचाही आपण विचार केला. आता प्रश्न पहा कसे विचारले जातात. गंगा अधिक ओघ हे कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे. मग गंगा हे शब्द दिलेले आहेत. मग तुम्हाला माहित पाहिजे गंगा आ आणि ओ, आ आणि ओ. आता गंगा अधिक ओघ काय शब्द तयार होईल, गंगौघ. काय शब्द तयार झाला, गंगोघ. हे काय झालं, त्याचं उत्तर झालं. खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते. तृतीय व्यंजन संधी. तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण इथं पहा. तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण पहा. सदाचार, सत अधिक आचार बरोबर सदाचार. इथं काय झालं, इथं त आहे, मग आता तचा काय झाला, सत अधिक आचार, सत अधिक आचार बरोबर सदाचार. काय इथं व्यंजन संधीमध्ये संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर पहिल्या शब्दाच्या शेवटी जर कठोर व्यंजन येत असेल तर संधियुक्त शब्द होताना कठोर व्यंजनाच्या जागी 3ऱ्या नंबरचं मृद व्यंजन येऊन संधी होते, म्हणून त थ द आला, म्हणून हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पुढे पहा, वाचनालय या शब्दाची संधी ओळखा. वाचनालय काय आहे, वाचनालय. आता वाचन अधिक आलय बरोबर वाचनालय, वाचन अ आणि आलय हे काय आहे, स्वर संधी आहे. तेजोनिधी, तेज अधिक निधी बरोबर तेजोनिधी. आता चुकीची जोडी शोधा. खिडकी अधिक आत बरोबर खिडकीत, ही पूर्वरूप संधी आहे. घरी, घर अधिक ई घरे, परत हो अधिक उ हो, हे पण बरोबर आहे. आणि काही अधिक असे काहीसे, पण घर अधिक ई बरोबर घरे नाही तर घरी शब्द आहे, घरी. घर अधिक ई बरोबर घरी, आणि म्हणून चुकीची जोडी कोणती आहे, या ठिकाणी 2 उत्तर आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीने मित्र हो, संधी म्हणजे काय आणि संधी प्रकाराचे आपण पहिल्या भागामध्ये पाहिले स्वर संधी आणि मराठी विशेष संधी. दुसऱ्या भागामध्ये व्यंजन संधी म्हणजे काय, व्यंजन संधीचे 3 नियम. प्रथम व्यंजन संधी, द्वितीय व्यंजन संधी, अनुनासिक व्यंजन संधी आणि त्यानंतर विसर्ग संधी आणि विसर्ग संधीचे नियम आपण सविस्तर अभ्यासलेले आहेत. आणि त्यानंतर परीक्षेला प्रश्न कसे विचारतात हे देखील आपण अभ्यासलं. या ठिकाणी संधी हा घटक आपला संपलेला आहे, पण तरी देखील तुम्हाला काही शंका वगैरे असल्यास तुम्ही कमेंटमध्ये विचारा किंवा फोनवरती विचारा. धन्यवाद मित्र हो, थँक्स.